नमस्कार. आत्ता आपण आहोत प्रभाग क्रमांक 4 मध्ये. प्रभाग क्रमांक 4 मध्ये आत्ता मार्केट यार्डच्या पूर्व बाजूस असणारा हा जो रस्ता आहे तो रस्ता काही लोकांनी अतिक्रमण त्या रस्त्याचं केलेलं आहे. सदरचं अतिक्रमण निघणं अत्यंत गरजेचं आहे. हा जर अतिक्रमण जर निघलं तर इथून 20 फुटाचा संपूर्ण रस्ता जो आपल्या नवीन स्टँडपासून पूर्ण आपल्या स्कायलाईन बिल्डिंगपर्यंत हा सगळा रस्ता खुला होणार आहे. हा रस्ता खुला झाल्यानंतर येथे व्यापारपेठ त्याचबरोबर येथे रहदारीसाठी खूप महत्त्वाचा एक आपल्याला पलूस शहरासाठी एक वाहतुकीसाठी खूप मोठा आपल्याला फरक पडणार आहे. इथून आपल्या पलूस शहरामध्ये जी होणारी वाहतूक कोंडी आहे ती सोडवण्यासुद्धा मदत होणार आहे. 2448 जो गट नंबर आहे तो गट नंबर पहिला सुरुवातीला येणे केला होता. त्यातील येणे करत असताना 30 फुटाचा रस्ता हा त्याच्या येणे करताना हा संबंधित मालकांनी सोडलेला होता. त्यातील 10 फूट रस्ता जो आहे तो HDFC बँकेच्या तिथून तिकडे दिलेला आहे आणि राहिलेला जो 20 फुटाचा रस्ता आहे तर तो हा सगळा हा 20 फुटाचा रस्ता ह्या बाजूला आहे. तर मुळात आत्ता आपण परिस्थिती जर बघितली तर येथे 20 फुटाचा रस्ता न दिसता एक काही ठिकाणी 10 फूट काही ठिकाणी 8 फुटाचा रस्ता हा इथं उपलब्ध दिसतोय आपल्याला. तर येथील मार्केट यार्डच्या जी काही बाजार समिती जी आहे पलूस तालुक्याची बाजार समिती आहे त्या बाजार समितीनं येथे अतिक्रमण केलेलं आहे आणि हे अतिक्रमण काढायचं काम आज मी पलूस नगर परिषदमध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेल्यानंतर प्रामुख्यानं करणार आहे. तर माझी येथील सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की जर मला माझ्या पाठीशी जर तुम्ही मतदाररूपी जर आशीर्वाद जर तुम्ही दिला तर हा रस्ता मी खुला करून देऊ. हा रस्ता खुला झाल्यामुळं येथील पलूस शहरामध्ये जी काही वाहतूक कोंडी जी होत आहे ती वाहतूक कोंडी सुटण्यास खूप मोठी मदत होणार आहे. हा रस्ता जर आपण बघितला तर हा नवीन स्टँडपासून स्कायलाईन बिल्डिंगपर्यंत हा रस्ता होणार आहे. तरी माझी पलूस शहरातील त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 4 मधील सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभे राहावा.